काशीला मोक्षदायिनी म्हणतात, पण आपण आज आलेलो आहे गुप्त काशीला. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मुकुंद. आणि सध्या आपण आलेलो आहे महेश्वरमध्ये. भगवान शंकर यांची पुत्री नर्मदा नदीच्या तटावर वसलेलं एक पुरातन शहर म्हणजे महेश्वर, म्हणजेच माहेश. आजपासून 4000 वर्षापूर्वी हयवंशी राजा महेशमान यांनी माहेशमतीत म्हणजे आताच्या महेश्वरची स्थापना केलेली होती. सुनील दत्व, चेदंबशी, शिशुपाल, कीर्तिवर अर्जुन आणि देवी अहिल्याबाई होळकर यांनी आपले महेश्वरसाठी योगदान दिलेलं आहे. मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यामध्ये असलेलं व ओंकारेश्वरपासून एका तासाभराच्या अंतरावर असलेलं महेश्वर हे एक प्राचीन शहर आहे. प्राचीन काळी महेश्वरने आध्यात्मिक, राजनैतिक, शैक्षणिक योगदान दिलेलं आहे. इसवी सन पूर्व काळात भारतात 16 जनपद होते. त्यातीलच एक जनपद म्हणजे अवंतिका आणि याच अवंतिका जनपदच्या 2 राजधान्या होत्या. उत्तरेकडील राजधानी म्हणजे उज्जैन आणि दक्षिणेकडील राजधानी म्हणजे माहेशमती म्हणजेच आत्ताचं महेश. पूर्वीच्या काळी महेश्वरमध्ये असलेल्या नर्मदा नदीवरून आत्ताच्या भरूचमध्ये नावेने माल ने-आण केला जात असे व पुढे तसाच भरूचच्या बंदरावरून तो माल पश्चिमी देशात पाठवला जात असे. चीनी प्रवासी हेन सॅंग हा जेव्हा भारतामध्ये आला होता तेव्हा त्यांनी महेश्वरला भेट दिल्याचा उल्लेख आहे व आपले महाकवी कालिदास यांच्या कवितांमध्ये पण महेश्वरचा उल्लेख आहे. नर्मदा नदीच्या पिवळ्या मातीत बनवलेला महेश्वरचा हा किल्ला खूप साऱ्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. 4व्या-5व्या शतकात सुबुद्धू आणि महेश्वर या नावाच्या राजांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती व पुढे जाऊन 1733मध्ये मल्हारराव होळकर यांनी या किल्ल्यामध्ये खूप पुनर्निर्माण केलेले होते. तर मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर आणि महेश्वर यांचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांच्याविषयी आपण पुढील भागात पाहणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर आपल्याला सबस्क्राईब नक्की करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामला पाहत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये.